अगं रुचिता, हा तुला किती वेळा सांगितलंय की अशी छोटी मोठी कामं करण्यासाठी मी आहे ना. तू कशासाठी ही कामं करते? या कंडिशन मध्ये तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी हे ठीक नाही. हे तू काम कर. इथे अरे फक्त चहाच बनवते. नाही चहा होते. मी बघतो. तू बस इथे बस. मी बघतो चहा. अरे फक्त चहाच तर बनवत होती. असं पण जेव्हापासून आपल्या बाळाची चाव लागली आहे तुम्हाला किचन मध्ये स्वयंपाक पण करू दिला नाहीस. इतकी काळजी घेतोस का रे माझी? मग काय, परफेक्ट हसबंड जो आहे तुझा, आणि आता थोड्या दिवसात परफेक्ट डॅड पण होणार आहे. चालेल. थँक्यू. पिऊन सांग कसा झालाय. अरे वा, छान झालाय. थँक्यू. राल्फ, मी काय म्हणते, इतक्या वर्षानंतर माऊलीने आपल्याला हा बाळाचा आशीर्वाद दिला. आपण बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला वेलंकणीला घेऊन जायचं का? हो, काय मस्त आयडिया. म्हणजे आशीर्वाद दिल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी नक्कीच जाऊ. हो. अरे उठले तुम्ही दोघं? हो, एवढं जायची आठवण आहे ना तुम्हाला? हो. चला लवकर तयारीला लागा. तुम्ही चहा घेणार? मी घेते, तुम्ही तयारी करा. चला चला पटकन तयारी करा. मम्मी, आज चर्च मध्ये एवढा वेळ कसा काय झाला? अरे मी चॅपल मध्ये गेली होती ना, आज तुम्ही सोनोग्राफीला जाणार आहेत ना, अरे त्याच्यासाठी प्रेयर करण्यासाठी गेली होती. ते तर मी विसरूनच गेलो. राल्फ, असं पण तुला काही आठवणच नाही. सोनोग्राफीची अपॉइंटमेंट पण मीच कन्फर्म केली आहे. आला मोठा परफेक्ट डॅड बनणार मी. आता तसं नाही का, थोडा घाई गडबडीमध्ये विसरून गेलो. एवढं लक्षात होतं माझ्या. राहू दे, आता चर्च नंतर जायचंय ते आठवण ठेव. Yes. आणि हो, चर्च नंतर तुम्हाला फादर कडे ब्लेसिंग घ्यायचंय, विसरू नको. हा, नक्की. आणि नंतरच सोनोग्राफीला जा. नक्की. नोटेड माय लॉर्ड. चल मम्मी, आम्ही येतो चर्चला जाऊ. हा ठीक आहे. आणि हो, फादरांचं ब्लेसिंग घ्यायला विसरू नका. हा, हो ना. बाय. चला या. बाय. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. Hi Ram, hi Ruchita, how are you? Hi Father, good morning. How are you doing now? Yes. Everything will be alright. Don't worry. Thank you, Father. Thank you. Yeah. Great. चला. अगं हा फोटो बघ ना, किती छान आहे ना. राल्फ, काय वाचत बसलायस? ठेव ना, एकदम टेन्शन आलंय मला. अगं रुचिता, कशासाठी टेन्शन घेते? होईल सगळं ठीक. डोंट वरी. घे थोडं पाणी पिऊन घे. कदाचित आपला नंबरच राहतो. रुचिता गोन्साल्विस, तुमचा नंबर आहे. या. हो हो. सर,
तुम्हाला तुमचे रिपोर्ट ना संध्याकाळी मिळतील. ठीक आहे? हो हो ठीक आहे. ओके, थँक्यू. अगं रुचिता, सोनोग्राफी कशी झाली तुझी? मस्त झाली एकदम. अच्छा, आणि रिपोर्टचं कसं काय राहिलं? रिपोर्ट घेण्यासाठी संध्याकाळी बोलवलंय. ओके. अच्छा. राज, मी काय सांगते, आज संध्याकाळी आपण प्लीज बाहेर जायचं जेवायला. अगं रुचिता, किती वेळा सांगितलंय हे सगळं आपण अवॉइड करायला पाहिजे थोडं. प्लीज मम्मी तू तरी समज. अरे तिचं एवढं मन आहे तर ने ना तिला, कशाला असं करतोस? प्लीज आजचा दिवस. ने आजचा दिवस. तुम्ही ऐकणार नाही ना? ठीक आहे, जाऊ आपण. खुश? हो. दादा चहा. रूम मध्ये कसा आला? सरांनी पाठवलं. सरांनी पाठवले. निघ बाहेर. चल बाहेर निघ. बघतो कोण सरांनी पाठवले. निघ बाहेर. सरांनी पाठवले. डॅडी तुम्हाला किती वेळा सांगितलं माझ्या रूम मध्ये कोणाला पाठवत जाऊ नका म्हणून. Good evening. Hi. Welcome, Mr. and Mrs. Gonsalves. तुमच्या reports ready आहेत. रिपोर्ट्स नॉर्मल आहे ना? Absolutely, they are all good. The baby is doing really well, and reports खूप व्यवस्थित आहेत, normal आहे. Okay, just that आपल्याला थोडे multivitamins चालू करावे लागतील, so that your body can cope up with the baby's requirements. ते मी लिहून देते, तुम्ही आजपासून चालू करा. There you go. These are the prescriptions. आणि हे तुमचे सोनोग्राफी रिपोर्ट्स. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट अँड टेक केअर. थँक्यू सो मच. बोला. ही जरा औषधं देता का? तू बसते का? नाही नको, तू जरा मम्मीला फोन करून कळ. हा बघ तिचाच कॉल आला. हां हॅलो मम्मी. हां 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 घेतले रिपोर्ट, सगळं नॉर्मल आहे. $360. हो हो हा चालेल, आम्ही लवकरच येतो. हां बाहेर जेवून येतो. ओके थँक्यू. घेतली का सगळी औषध? मम्मीची झालं बोलू? हां हां आता आपण बाहेर जायचं ना जेवायला? हो.
गाडी थांबा रे, साईडला घ्या. अरे काय टाइम झाला, कुठे कुठे एवढ्या रात्री? लायसन दाखव. हो हिरो, कुठे? साईडला घ्या. लायसन दाखवा. चेकिंग चालू आहे. प्रश्न विचारू नकोस, लायसन दाखवा. दादा जाऊ दे जरा, इथेच नाक्यात जाऊ जाऊ द्या. ਗੱਡੀ ਵਿੱਚ ਪੈਂਦਾ ਕਦੇ ਕਦੇ ਕਰਨਾ ਪੈਂਦਾ ਫਲੈਕਸ ਜਿਹੜੇ ਸ਼ਹਿਰ 'ਚ ਮੈਂ ਜਾਵਾਂ आज खाली करे. गाडीची लाईट चालू नाही काय? आवाज कमी कर. गाडीची लाईट चालू नाही का? नाही का? करतो केले. हा साहेब चालू आहे. काय जास्त जास्त बिल वाटते? थोडीच झाले हो साहेब, आता चालू केली. आणि हो थोडी आहे, पाहिजे असेल तर घ्या. अरे कोणाबरोबर बोलतो असं? घे रे शिंदे, गाडीतून काढायला बाहेर घे. चल निघ गाडीतून निघ. ए शिंदे, ए चाल, नाटक नका करू, चल निघ. निघ सगळं आहे तुझा. ए शिंदे, अरे ऑन ड्युटी पुढे हात उचलतो. ए तुझ्यावर हात उचलू का? कोण आहे तू? पकड याला, चल. मी कोण माहित नाही का? कोण आहे तू? माझं सोड, माझा बाप कोण आहे माहित आहे का? अरे कोण आहे तुझा बाप? असे केवढे बाप येतात माझ्याकडे? बघायचंय, बाप बघायचाय माझा. कोण आहे? फोटो दाखवू का? फोन करू डायरेक्ट. कॉल करतो बाबाला, कोण आहे बघतो कॉल. शिंदे लावू कॉल? चाल, नाटक नका करू. कार बाप माझा. चाल, इकडे उभा रे. ओ शिंदे, ए चाल, आवाज नाही पाहिजे. बस. हा साहेब बोला ना साहेब. बसा, तिला उभा रे. हा साहेब, चुकी झाली हो साहेब. हा साहेब येतो, तुम्ही सीधा उभा रे पहिला. हा सोडतो आताच सोडतो. हा साहेब, नाही काळजी नको करू, सोडतो. हा साहेब सोडतो. जायला सांगितले. ए शिंदे, जाऊ दे ना त्याला. चाल निघ. ए रिस्पेक्ट, ए चाल. जाऊ दे, गाडी काढ. रिस्पेक्ट. चल रे, चाल. हो साहेब, बघितली का लायकी? चल रे. राल्फ, जेवण मस्त होतं रे. हो, तू खुश आहे ना? मी खूप खुश आहे. आपले रिपोर्ट्स पण किती चांगले आलेत ना. हो, मला तर खूप टेन्शन आलं होतं आपल्या रिपोर्टचं. हो, पण देवाच्या कृपेने सगळं नीट झालं. थँक गॉड. अरे कोण आहे? राल्फ, थांब. पोरा उठो. राल्फ उठ ना. पोरा राल्फ उठो. बघ मम्मा बघिते. उठ ना राल्फ. पोरा काय झालं? जे डॉक्टरने सांगितलं तो कधी पण कोमामधून बाहेर उतरेल. थँक गॉड. राल्फ पोरा उठ ना. बघ ना मम्मा बघते. उठ. राल्फ उठ ना बाबा. राल्फ. रुचिता. पोरा काय झालं बाबा? रुचिता, मम्मी काय झालं होतं? काय नाही बाळा, तुमचा ऍक्सिडेंट झाला होता. गेले 7 दिवस तू कोमामध्ये होता. आणि रुचिता कुठे? बरी आहे ती? हा. मम्मी मला रुचिताकडे घेऊन चल ना. नाही घेऊन चल ना, आताच घेऊन चल. हो ना बाळा. नाही आताच घेऊन चल. ओके.
रुचिता 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 अगं का गेलीस का मला सोडून? रुचिता परत ये ना ग. रुचिता ये ना. बेटा रडू नकोस. रुचिता तुला एकट्याला नाही सोडून गेली. नियतीने तिला आपल्यापासून हिरावून घेतलं खरं, पण तिने एक सुंदर गोंडस बाळाला जन्म दिलाय. होय बेटा, तुझं बाळ इन्क्युबेटर मध्ये आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. रडू नको बेटा, रडू नको, रडू नको. रुचिता रडू नको. साहेब, मला आता पोलीस स्टेशनमधून कॉल आलाय. काय झालं? साहेबांनी भेटण्यासाठी बोलवले. हा साहेब तिकडे आहेत. ठीक आहे, पोलीस स्टेशनच आहे. हा ठीक आहे, ठीक आहे, नंतर बोलतो तुमच्याबरोबर. हा ठीक आहे. हा राल बस. तुमचा कॉल आलाय मग. हा ते तुमचं त्या दिवशी जो अपघात झाला ना, त्याचा आम्ही जागेवर जाऊन पंचनामा करून ठेवलाय. पुढचं स्टेटमेंट आपण तुमच्याकडून लिहून घेऊया आणि कायदेशीर कारवाई करूया. कारवाई करू, पण त्याआधी मला त्याच्याशी बोलायचं होतं. आहे ते बाजूच्या खोलीमध्ये आहे. ओ शिंदे, जरा दाखवा ना माणूस. तुम्ही बाहेर ए कोण रे तू? मी राल्फ गोन्साल्विस. राल्फ गोन्साल्विस? कोण राल्फ गोन्साल्विस? तोच त्याच्या बायकोची तू हत्या केली आहेस. ए ती हत्या नव्हती, अपघात होता तो. आणि हो, चुकून झाला होता. चुकून आणि अपघात? अरे घात केलाय तू माझ्या कुटुंबाचा. नशेत होता ना रे तू, मग कुठून झाली चूक? ए सॉरी बोललो आहे ना, आता मी तुझ्या पाया पडू? हे बघ, तू एक काम कर, तू मला मार. हे बघ असं, हे बघ असं, असं मार आणि निघून जा. सॉरी बोललो आहे मी तुला, निघ आता. मारू तुला? अरे तुला मारून माझी बायको पुन्हा या जगात येणार आहे का रे? आणि बघ जरा स्वतःकडे, काय उरलं या शरीरात? काय फायदा तुला मारून? जा, केलं तुला माफ. जा तू. ए हा मित्रांनो, बसा. मग आपण लिहून घेणार का तुमचं स्टेटमेंट? मला कुठलं स्टेटमेंट लिहून नाही द्यायचं. अरे पण राल्फ, हे बरं आल, जर आपण स्टेटमेंट लिहिलं नाही तर आपण कुठलीही केस फाईल करू शकत नाही. आणि ह्याच्याविषयी लिहून देऊन माझी बायको पुन्हा येणार नाही. ती जर येणार असेल तर मी स्टेटमेंट लिहून द्यायला तयार आहे. कुठेतरी वाचलं होतं, शिक्षा करणाऱ्यापेक्षा क्षमा करणारा मोठा असतो. तेच आचरण्याचा आज प्रयत्न करतो. बाकी त्याला क्षमा केल्याने तो शिकतोय की शिक्षा होते हे काळच ठरवेल. आणि पश्चातापापेक्षा मोठी शिक्षा कुठेच नाही.
सोडून द्या त्याला. माझी त्याच्याविषयी कुठलीच तक्रार नाही आहे. चला येतो. शिंदे जाऊ द्या त्याला. हो साहेब. केलं तुला जा जा. हॅलो, हां बोला ना. हां हां ठीक आहे. हां येतो ना. हां हां हां. हां ठीक आहे, भेटू. चालेल. किएन 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 तू किएन 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 डॅडा घर तुटलं. बाळा पुन्हा बनवूया. चल. मला वाटलं नव्हतं की तुझी कधी भेट होईल. मी पण कधी विचार केला नव्हता. त्या घटनेनंतर तुम्हाला माफ केलं, पण कदाचित नियतीने नाही केलं. उद्ध्वस्त झालो मी त्यानंतर. माझे डॅड गेले, बिझनेस ठप्प झाला, बँकरप्ट झालो. सगळं काही संपलं आणि फक्त मीच उरलो. म्हणून तर आज स्वतःला संपवायला आलो होतो. पण आज एक जीव वाचवलास. कदाचित हीच तुझी नियती होती. तुला आठवतं त्या दिवशी मी तुला एक प्रश्न विचारला होता. अरे तू कशाला माफ करतोस मला? अरे बोल ना, का करतोस मला माफ?
तू फक्त हसत होता तेव्हा. तुझं ते हसणं मी आजवर विसरू शकलो नाही. मीही विसरलो नव्हतो. तुम्हाला विचारलं होतं ना का माफ केलं मी तुला. कारण तुला शिक्षा देण्याचा मला अधिकार नव्हता. तू जे काही केलंस त्याची शिक्षा तुला मिळाली असती आणि मग कदाचित काही वर्षांनी ती भोगून तू बाहेर आला असतास. पण मग तू तो राहिला नसता जो तू आज आहे. एक लक्षात ठेव, एका महात्म्याने म्हटलं आहे, एन आय फॉर एन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड. तेव्हा तुझ्याकडून एक जीव मारला गेला होता, पण आज न कळतपणे तू एक जीव वाचवलास. आपल्याला जगवता आलं पाहिजे रे. हीच माझीही नियती होती. कदाचित इथून पुढे तुलाही जगता येईल.